माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आज मी काहीतरी वेगळा ब्लॉग घेऊन आलाय. वेगळा म्हणजे आज आपल्या चॅनलवरती हा पहिला व्हिडिओ राहणार आहे जो मी माझ्यावर मेकअप करणार आहे. बरेचसे ब्लॉग आलेले आहेत, त्या मेकअपचे ब्लॉग आलेले आहेत, पण मी माझा स्वतःचा मेकअप आज पहिलाच ब्लॉग बनवणार आहे. मेकअप केलेला आणि संक्रांत पण जवळ येते. म्हटलं साडी पण नवीन आहे आणि ही साडी आमच्या अक्कांनी घेतलेली आहे, म्हणजे आमच्या गावाकडे राहतात ते श्रेयाची आत्या, आणि त्यांना पण छान वाटेल मी साडी ब्लाऊज शिवून घे म्हणून असं म्हणले होते ते. चला म्हणला संक्रांत पण जवळ येते आणि ब्लाऊज पण छान शिवून घेतले. त्याच्यामुळं मग मी जसा मेकअप करते म्हणजे जास्त पण मला असं डार्क शेडमध्ये मेकअप आवडत नाही. सिंपल लाईटच, आणि जेवढं मेकअप प्रोडक्ट कमी वापरले, कमीत कमी साहित्यामध्ये मेकअप केला तेवढा छान ग्लो येतो चेहऱ्यावर आणि छान दिसतं सुद्धा. तर चला, ज्वेलरी ते मी नंतर घालणार आहे. बांगड्या तेवढ्या घातले आधी, आणि आता मेकअपला सुरुवात करूया. फेस वॉश करून घेतलंय मी. आता एकामागे एक काय लावणार आहे मी, आणि सिंपल, जास्त नाही. तर चला, मेकअप ना रात्रीचा जेव्हा मेकअप असतो आपला, रात्री लग्न, कुठलाही बर्थडे वगैरे कुठलाही प्रोग्राम असला ना, रात्रीच्या वेळी थोडासा डार्क मेकअप केला तर छान दिसतो चेहऱ्याला. आणि थोडासा जास्त मेकअप झाला तरी सुद्धा लाईटमुळे, फोकसमुळे मेकअप आणखीन जास्त उठाळून दिसतो आपला. आणि मी तर तसंच करते. आणि डेला आपला दिवसा दुपारी लग्न वगैरे असलं तेव्हा लाईट मेकअपच छान दिसतो. आणि रात्रीला पार्टीवेअर मग मस्त दिसते थोडासा जास्त झाला तरी. आणि दिवसा जर मेकअप थोडासा जास्त झाला तर ते लगेच ओळखू येतो. आणि तेवढं म्हणजे रात्री जसा दिसतो तसा दिवसा दिसत नाही मेकअप. तर चला, सगळ्यात पहिल्यांदा मी रोज वॉटर लावून घेते. रोज वॉटरने चेहरा ग्लो करतो छान, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मी रोज वॉटर लावून घेते. स्प्रे छोटीशी बॉटल केली मी, छान लागतो सुद्धा. लावले मी सगळीकडे रोज वॉटर. थोडंसं ह्याला सुकू द्यायचंय. हे सुकल्याच्या नंतर मॉइश्चरायझर लावून घ्यायचंय. मॉइश्चरायझर कधीच चुकायचं नाही मेकअप करते वेळी, कारण मॉइश्चरायझर नाही लावलं तर मग फाउंडेशन जे काही आपण अप्लाय करतोय ते एकदम चेहऱ्याचं म्हणजे पूर्ण पसरत नाही आणि चेहरा आपला एकदम ड्राय होतो. त्याच्यामुळं मॉइश्चरायझर स्किप करायचं नाही. कुठलाही तुम्हाला जो सूट होतोय चेहऱ्याला तुमच्या, जो रोजच्या तुमच्या स्किन केअर मधला, तो सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे मॉइश्चरायझर. तर आता मी हे पाऊंड्सचं वापरते. पाऊंड्स लाईट मॉइश्चरायझर, सुपर लाईट जेल ते पण येतं ह्याच्यामध्ये. आता सध्या विंटरमध्ये हेच वापरते मी. खूप बेस्ट आहे हे. त्याच्यामुळं माझे पिंपल्स सुद्धा बऱ्यापैकी कव्हर झालेत, बघू शकताय. आधी बरेचसे पिंपल होते मला, छोटे छोटे पुरळ होते कपाळावरती, पण याच्याने डाग सुद्धा कमी होतात आणि ऑल स्किन टाईप्स आहे. खूप मस्त, म्हणजे माझ्या चेहऱ्याला तर छान सूट झाले हे. गेले 6 महिने मी हे मॉइश्चरायझर वापरते. छान मॉइश्चरायझर पूर्ण चेहऱ्याला लावून घेते मी आधी. काय झालं? पूर्ण मानेवरती सगळीकडे लावून घ्यायचं आपल्याला.
एकदम लाईट वेट आहे असं. लावल्यानंतर हे पण वाटत नाही आपल्याला एकदम काय म्हणतात असं चिकट वाटत नाही चेहरा. लगेच छान चेहऱ्यावरती ग्लो येतो आपले. ओके, हे झालंय. यानंतरचा पार्ट आहे फाउंडेशन. फाउंडेशन लॅक्मेचं लावते मी हे वालं. आता ह्याच्यामध्ये बरेचसे शेड येतात. आता मेकअप VITC काहीतरी असं आहे ह्याचं. तुम्हाला जर लिंक पाहिजे असलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि खूप छान आहे हे लॅक्मेचं. आता हे चांगलं असं मिक्स करून घेतले मी. कधी कधी साईडला येऊन बसते. तर अगदी थोडंसं घ्यायचं आहे मॉइश्चरायझर, सॉरी फाउंडेशन, आणि त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चरायझर मिक्स करणार आहे मी, कारण पूर्ण चेहऱ्यामध्ये पसरावं म्हणून. पूर्ण मानेवरती लावून घ्यायचंय, कारण चेहऱ्यावरतीच लावलं तर पूर्ण मेकअप आपला सेम दिसणार नाही. कानावरती मानेवर सगळीकडे. तर या प्रकारे फाउंडेशन लावून घेतले मी चेहऱ्याला. यानंतर कॉम्पॅक्ट पावडर, हे पण मी लॅक्मेचंच लावणार आहे, फेस पावडर. आणि ह्याच्यामध्ये पण शेड येतात बघा आपल्या स्किन टोननुसार. तर लॅक्मेचंच हे फेस पावडर खूप छान आहे. मी डेलीला वापरते हे. या अगोदरही सांगितले मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. थोडंसं पाणी येते डोळ्याला माझ्या. आणि स्पॉन्जने लावून घेणार आहे. एकदम ड्राय आहे हे. डेलीला सुद्धा आपण वापरू शकतो. आता फाउंडेशन छान सेट झालेलं आहे. पावडर लावून घेते मी. पुन्हा कानाला वगैरे सगळीकडे सेमच्या लावून घ्यायचं. ओके, आता लावली मी पावडर वगैरे. आता मस्कारा तर छान व्यवस्थित डोळ्याला लागतो आणि छान दिसतो सुद्धा. आयलाइनर लावायचं असलं तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता. तर आता आयलाइनरच लावणार नाही मी, फक्त मस्कारा आणि काजळ लावणार आहे. आयलाइनर लावले मी आणि अगदी सिंपल असा मेकअप करते मी. जास्त काही लावणार नाही, कारण की हा असा माझा डेलीचाच मेकअप असतो. जास्त सिंपलमध्येच छान वाटतो. यानंतर मी लावते काजळ. काजळ इथून वरून थोडंसं लावायचं आहे. आणि ह्या पूर्ण इथला भाग असतो ना, पूर्ण. कधी कधी मी इथं थोडंसं लाईट करते आणि इकडे डार्क करते, तो पण छान दिसतो. आणि पूर्ण लावल्यावर ते पण छान दिसते. पाणी येते डोळ्याला माझ्या. यानंतर आयब्रोज थोडेसे डार्क करते मी.
थोडेसे हेच आहेत माझे, पातळच आहेत आयब्रोज, त्याच्यामुळं थोडीशी ह्याला मी डार्क करणार आहे. आणि आयब्रो तसं तर मी रोज म्हणजे डेलीला आयब्रो पेन्सिलच वापरते, पण आज लावणार आहे मी मार्सचं आय किट. 2 शेडमध्ये येते हे. तर हे 2 हे करून मिक्स करून मी थोडं थोडं करून लावणार आहे, जेणेकरून छान हे येईल, काय म्हणतात, आयब्रोला छान कलर येईल. आणि ब्रश पण छान आहे ह्याचा, असं म्हणजे आउटलाईन करायला सुद्धा आपल्याला सोपं जाते. अशा पद्धतीनं डोळ्याचा मेकअप कंप्लीट झालेला आहे. यानंतर आता लिपस्टिक झाला, लिपस्टिक टिकली आणि थोडीशी ज्वेलरी घातली की कंप्लीट. केसाचं बघावं म्हणते मी, बन बांधावा की मोकळे सोडावं. लिपस्टिक साडी माझी पिंकमध्ये आहे, तर थोडंसं त्याला मॅच होईल असं 2 शेड एकत्र करून लावणार आहे मी. त्याआधी ओठांना सुद्धा थोडंसं लिपस्टिक सगळीकडे पसरावी म्हणून लिप बाम लावते मी जॉयचं. थोडासा पिंक आणि रेड हे 2 मिक्स करून लावणार आहे लिपस्टिक. आणि थोडासा रेड मिरची कलर आहे का, कारण साडी जास्त तेवढी पण टाक नाही आहे, पण जास्त नाही, त्याच्यामुळे दोन्ही शेड एकत्र झाला साडी मॅच होईल. आणि थोडंसं जरा मी आउटलाईन करून घेणार आहे ओठांना. मेकअप आज झालाय, आता जे जे लावायचं आहे ते झाले. ज्वेलरी टिकली झाले की कंप्लीट रेडी. मेकअप एकदम सिम्पल केलाय मी, अगदी पटकन 10 मिनिटात होतो हा मेकअप, जास्त वेळ लागत नाही आणि एकदम सिम्पल. आणि ज्यांना जास्त प्रोडक्ट लावू वाटत नाही चेहऱ्यावरती, एकदम साधा सोपा आणि मेकअप थोडासा करूनही न केल्यासारखा वाटावा, यासाठी हा मेकअप इनफ आहे. तसं तर मेकअप प्रोडक्ट भरपूर आहेत अवेलेबल, आता यायला लागले वेगवेगळे मेकअपचे प्रकार, तेवढे काही मला जमत नाही. जसं मला जे डेली हे करते त्या पद्धतीनं मग केलं आहे मेकअप. तर टिकली डिझाईनचीच लावावी असं चाललंय माझं. थोडीशी मोठीच लावते, म्हणजे मला लावायला आवडते पर्सनली मोठी टिकली, कारण की चेहरा मोठा आहे माझा, त्याच्यामुळे मोठी टिकली छान वाटते. टिकली लावल्यानं ना एकदम चेहरा एकदम भरून वाटतो आणि पूर्ण लुकच चेंज होतो है ना. तर अशी मोठी लावली मी टिकली. तर ज्वेलरीमध्ये मी एक लॉंग मंगळसूत्र घालणार आहे, जास्त काही नाही, थोडंसंच सिंपलमध्ये. अशा पद्धतीने हे वरचं छोटं मंगळसूत्र आणि ही लॉंग अशा पद्धतीने आहे, आणि साडीवरती छान मॅच पण होते. आणि कानातले मी झुमके घालणार आहे, असे येते झुमके.
आणि झुमक्याला हे नाजूक असं खूप सुंदर आहे हे. म्हणजे मी हे घेतल्यापासून घातलेच नाही, आजच ट्राय करते. खूप सुंदर असं हे मोत्याचं हे. अशा पद्धतीने 3 हे आहेत ह्याला लाईन अशी 1 2 3. खूप मस्त आहे, नाजूक एकदम. कुठल्याही कानातल्याला छान वाटते ते. म्हणजे झुमके म्हणा, अजून कुठलं वेगळं डिझाईन तुमच्याकडे असलं तर त्याला मॅच होते ते. अशा पद्धतीनं सिंपल असं तयार झालंय मी, जास्त काही प्रोडक्ट न वापरता. आणि या संक्रांतीला तुम्ही सुद्धा छान तयार व्हा. आणि त्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी, सगळ्याच आपल्या लेडीज बायकांच्या मागं धावपळ असते. घरामध्ये पूर्ण स्वयंपाक हे ते चालूच असते, पण तेवढ्यामधून सुद्धा स्वतःसाठी तुम्हाला वेळ काढायचा आणि छान असं रेडी करायचं आहे. रेडी झाल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमचा मेकअप कसा झाला होता. आणि संक्रांतीला छान छान तयार व्हा. हॅपी संक्रांती. आणि सिंपल असा मेकअप आय होप तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.